विदर्भातील सर्वात सोपी रेसिपी कोणी जर विचारली तर मी सांगेल शिंगोळे रेसिपी, जी की बनवायला खूप सोपी आहे परंतु खायला एकदम अप्रतिम अशी रेसिपी आहे। चला तर मग आज आपण शिंगोळे रेसिपी पाहूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सर्वप्रथम शिंगोळे बनवण्यासाठी येथे 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ व अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। आता इथे तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि बाकी अर्धी वाटी घ्यायचं, असं प्रमाण ठेवायचं आहे। त्याने आपले शिंगोळे छान असे बनतात आणि खायलाही टेस्टी लागतात। नंतर त्यामध्ये 1 चमच काश्मीरी मिरची पावडर टाकायची, अर्धी चमच हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असा एक घट्टसर उंडा बनवून घ्यायचा आहे, जो की आपण चपातीला लाटतो तशाच प्रकारे एक उंडा आपल्याला तयार करायचा आहे। जास्तही पातळ नको, थोडा कठीणच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले शिंगोळे छान असे बनायला पाहिजेत। बघा, अशा प्रकारे छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे। जशी चपातीसाठी कणिक मळतो आपण, सेम तसंच आपल्याला इथे बनवून गोळा तयार करायचा आहे। बनवून हाताला थोडं तेल लावायचं आणि छान असा थोडा उंडा घेऊन हातावर गोल गोल फिरवून एक रिंग बनवायची आणि त्याला असा शिंगोळीचा आकार द्यायचा। याला हवा तो आपण आकार देऊ शकतो, गोल देऊ शकतो किंवा असाही शंखाचा आकार दिला तरी चालेल, किंवा हातावर नसेल जमत तर पोळपाट घ्यायचा, त्याला थोडं तेल लावायचं आणि अशा प्रकारे छान अशी रिंग तयार करायची आणि त्याला असा आकार द्यायचा। हवा तो आकार आपण देऊ शकतो, त्यात काही फरक नाही पडत। अशा प्रकारे सर्व आकार देऊन छान असे शिंगोळे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व शिंगोळे बनवून झाल्यानंतर छान असे सुटसुटीत ठेवायचे, जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाहीत। नाहीतर एकावर एक जर टाकले तर सर्व शिंगोळे आपले एकमेकाला चिटकतात आणि फोडणी देईपर्यंत त्याचा पूर्ण गोळा ते छान असे सुटसुटीत ठेवायचे। आता आपण एक फोडणी तयार करूया। त्याच्यासाठी गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवून छान अशी गरम करून घेतली। त्यामध्ये 3 पळे तेल घातलं। तेल छान असं गरम झालं, त्यामध्ये 1 चमच मोहरी आणि लसूण जिऱ्याची पेस्ट यामध्ये घालायची। तेल छान असं गरम झाले की यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट घालून छान असं मिक्स करायचं। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, त्याला सुद्धा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत होऊ द्यायचं। बघा, छान असा ब्राऊन रंग आलेला आहे। तर यामध्ये घालायचा आपल्याला टोमॅटो, 1 टोमॅटो इथे घालत आहे। छान असा बारीक बारीक करून घालायचा आहे, कट करून। टोमॅटो घातल्यामुळे आपल्या शिंगोळ्याला छान अशी आंबट टेस्ट येते, त्याने आपल्या शिंगोळ्याची आणखी टेस्ट द्विगुणित होते, त्यामुळे टोमॅटो घाला। तर याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। तर त्यामध्ये घालायचे आहे थोडी काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ घालायचं। छान असे मसाले मिक्स करायचे। आता यामध्ये घालायचं पाणी। पाण्याचं प्रमाण इथे 2.5 ग्लास घालत आहे, 2 ते 2.5 ग्लास। जेवढे शिंगोळे असतील तेवढे त्याच्यात थोडं जास्तच पाणी घालायचं आहे। शिंगोळे शिजतील एवढं पाणी घालायचं आहे। आता या पाण्याला छान असं मिक्स करायचं आणि पाण्याला एक उकळी येईपर्यंत पाणी होऊ द्यायचं आहे। छान उकळी आली की आपले सर्व शिंगोळे यामध्ये एक एक करून घालायचे आहेत आणि एक 10 ते 15 मिनिट आपल्याला लो टू हाय फ्लेमवर हे शिंगोळे होऊ द्यायचे आहेत। लगेच 10 मिनिटात आपले शिंगोळे तयार होणार आहेत। बघा, छान असे आपले शिंगोळे बनवून तयार झालेले आहेत। आता याला छान असं मिक्स करायचं, त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता सर्व करायला आपले शिंगोळे एकदम तयार आहेत। आता एका प्लेट मध्ये काढूया। बघा, किती छान असे शिंगोळे बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा अशा प्रकारे शिंगोळ्याची रेसिपी घरी नक्की बनवून पहा। एकदम सिंपल रेसिपी आहे, यामध्ये कुठलेही मसाले वगैरेचा वापर करायचा नाही। जेवढी सिंपल बनवाल तेवढी खायलाही अप्रतिम लागते। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे सहज खाल्ली जाणारी अशी रेसिपी आहे, याला खायला कोणीही कंटाळा करत नाही। म्हणून एकदा अशा प्रकारे शिंगोळे तुम्ही घरी नक्की बनवा। शिंगोळे बनवायची पद्धती सर्वांची वेगवेगळी आहे। जर असे बनवले तर खरंच खूप झटपट होणारी रेसिपी आहे, खायलाही खूप टेस्टी आहे।
जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.